झोपू दे ना त्याला. कशाला डिस्टर्ब करते अजून? सोहम मी डिस्टर्ब करते? सोहम तुझा प्रॉब्लेम काय? बाहेर अफेअर तुझं चालू आहे, वागण्यात तुझ्या खोटे आणि चूक माझी. माझ्या मुलाला माझ्यापासून तोडून काय मिळणार आहे सोहम? तुला का वागतोयस असा? तू का अशी वागतेस शुभ्रा? तुझ्यापासून मला काय मिळतंय? माझी बायको कुठे? हे सगळे प्रश्न मी सुद्धा विचारू शकतो ना तुला. मलाही वाटतं माझ्या बायकोने माझी काळजी घ्यावी, माझं ऐकावं, माझ्या मागे पुढे करावं. यात काही चुकलं माझं? ती शुभ्रा माझी. आता तू हे जे काय वागतेस ना, त्या शुभ्राला मी ओळखत सुद्धा नाही. हे असा बिझनेस करणं, पैसे कमवणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं, ही शुभ्रा माझी नाही, कळलं? हे सगळे नखरे जे चालवलेस ना तू, ते सगळे बाजूला ठेव. माझ्याकडे पैसे माग, आधीच्या शुभ्रासारखे. आणि हे जर तुला जमणार नसेल तर मी तुला तुझ्या बबडूच्या जवळपास सुद्धा फिरकू देणार नाही. त्याला इतकं लांब नेईन ना, तो तुझा राग राग करायला लागेल शुभ्रा. ठीक आहे सोहम, तुला मी हे सगळं सोडून आधीसारखी वागायला हवी आहे ना? मान्य आहे मला. फक्त तू माझ्या आणि माझ्या मुलाच्या मध्ये यायचं नाहीस. गुड, लवकर अक्कल आली तुला. पण आता जे काय बोललीस ना, ते डोक्यात फिट करून ठेवा शुभ्रा. आणि जर का अशी वागली नाहीस तर मुद्दाम मी ते चित्र तिथे ठेवलंय. ते आठवण करून देईल तुला. हॅलो, शूज उचल. सोहम, मग मी पण तुला एक स्पष्टपणे सांगते, हे सगळं मी जे सहन करते ना, ते आई म्हणून. पण बायको म्हणून मी तुला कधीच माफ नाही करू शकत. हो, मला खात्री होती ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळेल. आपले जुने क्लायंट आहेत ना ते. येस, थँक्यू. हो, नक्की नक्की छान दिसाल तुम्ही. तुम्हाला एक सांगू का, तो रंग सूट करतो तुम्हाला. तुम्ही कशाला काळजी करताय? माझ्यावर विश्वास ठेवा ना तुम्ही, 100%. तुम्हाला सांगू का, ब्राईट कलर्स ना तुमच्यावर खुलून दिसतात. हो हो, सुंदर दिसाल तुम्ही अगदी. हा हा, डोंट वरी, खूप सुंदर दिसेल तुम्हाला. बिलीव्ह मी. ओके, बाय. काय काय चाललंय? कोणाला सांगताय तुम्ही सुंदर दिसतेस, छान दिसते? कोणाशी एवढं गोड गोड बोलून कोणाचं कौतुक करताय? हो 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 हो, तू म्हणजे एकदम मशीन गनच सुरू केलीस. काय आहे, शुभ्राची एक क्लायंट आहे. तिने शुभ्राकडनं ओढणी घेतली, तर शी इज नॉट शुअर की तिला कशी दिसेल वगैरे. आपलं काम नाही का तिला सांगणं आता? ओके ओके सर, म्हणजे त्याच ना ज्या रेड कलरची ओढणी घेऊन गेल्या. आवडलं त्यांना डिझाईन? एक मिनिट मॅडी, एक मिनिट. शुभ्राच्या क्लायंट त्या ओढणी घेऊन गेल्यात. आता ती त्यांना कशी दिसते तर तुम्हाला का विचारतायत? त्या त्यांच्या घरातली माणसं नाही आहेत, नातेवाईक नाही आहेत, आजूबाजूचे फ्रेंड्स नाहीत, कोणीच नाही. तुम्ही का सांगायचं? आणि सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपली शुभ्रा उत्तम ओढण्या बनवते, त्या सुंदरच असतात. आता त्यांच्या ड्रेसवर शोभते का नाही, त्यांच्या वयाला शोभते का नाही, त्यांच्या रंगाला शोभते का नाही, ह्यात तुम्हाला का विचारतायत त्या?
विचारतायत म्हणजे त्यांनी फोटो पाठवले तुम्हाला? बघूया बरं. नाही ना, फोटोच नाही पाठवला तर नुसतं फोनवर कसं सांगणार? फोटो पाठवायला पाहिजे की नाही? नाही बरोबर आहे. तुम्ही एक काम करता का, घ्या त्यांना सांगा फोटो पाठवा. नाही तुम्ही व्हिडिओ कॉल करा त्यांना. नाही त्याही पेक्षा तुम्ही त्यांच्या घरी जाण प्रत्यक्ष भेटून त्यांना सांगा ओढणी त्यांना शोभते का नाही ते. आसावरी राजे बाहेर या, बाहेर या. काही झालं तरी हलायचं नाही, बसून राहायचं, काही येऊ द्या. तुम्ही इथे? आसावरी राजांचंच घर आहे ना? हो, मी सून आहे त्यांची. काय झालं पण तुम्ही सगळे इथे? आसावरी मॅडम आहेत, आम्हाला भेटायचंय त्यांना. आता बाहेर गेले त्या, पण तुम्ही या ना, आत बसा ना. या दादा या. नाही, आसावरी मॅडम येईपर्यंत आम्ही इथेच थांबतो. अहो असं काय, ऊन केवढं आहे, घामानं भिजलाय तुम्ही. चला आत बसा, या. तुम्हाला माहिती आम्ही इथे का आलोय? मला इतकंच माहितीये की तुम्ही माझी खूप वेळेला मदत केली आणि आता तुम्ही पहिल्यांदा माझ्या घरी आलाय. मला हेही माहितीये की दारात आलेलं असं तिष्ठत उभं ठेवणं बरोबर नाही. चला, ऊन खूप आहे, आत बसा. या या दादा, या आत चला, या. मॅडी, जरा 4 ग्लास पाणी आणतेस पटकन? ओके. या ना, या. दादा बसा. अहो बसा, असं काय? बसा बसा बस. इथे खाली कशाला? अहो वरती बसा ना. नको ते राहू दे. अहो तुम्ही बसा ना. नाही, ठीक आहे. ओ माय गॉड, हा हँडसम मला शोधत शोधत इथपर्यंत आला. पाणी. थँक्यू. मॅडी, पाणी दे ना. मॅडी, मॅडी. हे घ्या. दादा, हॅलो. आसावरी राजे मॅडम, आम्ही तुमच्या घरामध्ये आलोय पाहुणे घेऊन, तुम्हीच नाही या तिकडे पाहुणचार करायला. असं बरोबर नाही ना. एक्सक्यूज मी, कोण बोलताय तुम्ही? अनुराग गोखले बोलतोय मॅडम. घरी परत या, सगळं समजेल. वाट बघतोय पाहुण्यांसकट तुमची. हे बघा मिस्टर ड्रायव्हर, गाडी वळवा, घरी जायचंय.
हवंय का अजून? लाजू नका, मागून या. काही आणू का अजून? हाय कुशल. दादा हा माझा फ्रेंड अनुराग. हो का? अच्छा, हाय. हॅलो. बबडू इकडे. आत्ता चालायस की नाही बाहेरून? मग हातपाय धुवू आणि मस्त वरती खेळत बसा, खाली नको येऊस. ओके माडी, थांबशील का ग जरा हो चालेल ना. ए नाही ग, ही मला खूप त्रास देते. नाही मी तुला अजिबात त्रास देणार नाही. चल तू तुझ्याकडे काय काय टॉयज आहे मग दाखव. चल 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 चल. तुम्ही डायरेक्ट घरापर्यंत आलात. खरंच म्हणजे एवढी मोठी स्टेप घ्यायला असं वाटलं नव्हतं मला. आणि खरं सांगतो, या माणसांबद्दल तुम्हाला जी कळकळ आहे ना, ते बघून मला खरंच मनापासून कौतुक वाटते हो तुमचं. नाही खरंच अशी माणसं फार कमी भेटतात हल्ली. खरं आहे ना, हल्ली बघा ना तुमच्यासारखीच माणसं जास्त असतात नाही का? शुभ्रा, पाहुणे आले ग घरी. तू काही त्यांना खाण्यापिण्याचं विचारलंस का? म्हणजे जेवण नाश्ता वगैरे झालंय का व्यवस्थित? सगळं झालं. चहा पाणी खाणं पिणं सगळं झालं. ही जी माणसं आहेत ना, ही थांबली आहेत. तुम्ही त्यांना त्यांची घरं परत कधी मिळवून देणार यासाठी, आणि तेच थांबणार आहे, त्याशिवाय जाणार नाही आहेत. जे घडलं ते खरंच खूप वाईट घडलं. आणि जे काय घडलं त्याबद्दल सॉरी. तुमची सगळ्यांची मी अत्यंत मनापासून माफी मागतो. खरंच सॉरी. हे तुमचं पण बरोबर आहे. तुमच्या नजरेत मी आता वाईटच असणार. पण खरं सांग, मला हे काम नव्हतं करायचं. हे वाईट काम मला खरंच करायचं नव्हतं, अजिबात करायचं नव्हतं. काय करू, मी एक साधा एम्प्लॉई आहे हो, तुमच्यासारखाच साधा कामगार आहे हो मी. आणि तुम्हाला तर माहितीच असेल की नोकरी म्हटल्यानंतर आपल्या हातात किती गोष्टी असतात. काही नसतं आपल्या हातात. मालक जे सांगेल तेच आपल्याला ऐकावं लागतं. माझं पण तेच आहे. आसावरी मॅडम जे काय सांगतील तेच मला ऐकावं लागतं. त्या दिवशी सुद्धा मी तुम्हाला भेटायला आलो होतो ना, मी स्वतःहून नव्हतो आलो. आसावरी मॅडमने सांगितलं होतं मला तुमच्याकडे जायला, म्हणून आलो होतो. काय नाव तुमचं? सोहम. बरोबर, सोहम कुलकर्णी. सोहम कुलकर्णी. ॲटिट्यूड मॅटर्स. म्हणजे तुम्हाला त्या दिवशी मॅडमने पाठवलं होतं की नव्हतं पाठवलं, हे खरं खोटं करण्यात काही लॉजिक नाही, कारण कधी खरं कळणारच नाही तुमच्याकडून. पण एक जी गोष्ट कळली ती अशी आहे ना, की तुमचा ॲटिट्यूड आहे ना त्या दिवशीचा रॉंग ॲटिट्यूड. म्हणजे माझात 5 लाख रुपये
रॉंग ॲटिट्यूड. आता मला सांगा की तो ॲटिट्यूड पण तुम्हाला तुमच्या मॅडमनेच देऊन पाठवला होता का? आणि काय सांगताय तुम्ही की तुम्ही तुमच्या आईच्या कंपनीत, म्हणजे तुमच्याच कंपनीत पर्यायाने जॉब करतात? तुमचा पण गैरसमज झाला ना. नाही, सगळ्याच लोकांचा हा गैरसमज होतो. सगळ्यांना वाटतं ही माझी कंपनी आहे, सगळे डिसिजन घेण्याचा अधिकार फक्त मला आहे. पण दुर्दैवाने तसं नाही. या कंपनीत साधा एम्प्लॉई आहे मी. नाही, खरंच या कंपनीत काम करण्याचा पगार मिळतो मला. हे तुमचा माझ्यावर विश्वास नसेलच, पण हवं असेल तर माझ्या बायकोला विचारा. शुभ्रा, यांना सांग, खरं सांग. मी एक रिक्वेस्ट करते तुम्हाला, प्लीज या दोघांची नावं नका सांगू, प्लीज. खरं सांगतो, या कंपनीत माझा काहीही से नाही. आसावरी मॅडम म्हणतील तीच पूर्व दिशा असते या कंपनीत. हळू. तुम्हाला खूपच त्रास होतोय का? थांबा. शुभ्रा, अगं बघत काय उभी आहेस? त्यांच्यासाठी काहीतरी पाणी वगैरे आणते. ती पाणी आणते. पाणी नको, चहा आणते गरम गरम, आणि सगळ्यांसाठीच आणते. अरे थांबा. आई, हे सगळं काय चाललंय? खरंच आपण इतके निष्ठुर झालोय का की या गरीब माणसांना मारहाण करू आपण? आई बघा, एकदा त्यांच्या चेहऱ्याकडे बघा तुम्ही, आणि मग मला सांगा की अतिक्रमण करतील आपल्या घरावर असे वाटतात का ते? दिसतात का ते? एक गरीब माणसं आहेत होती, छप्पर नाही आहे त्यांच्या डोक्यावर, घरं तुटलेत त्यांची, त्यांनाही संसार आहे, त्यांनाही मुलं बाळ आहेत. काय करायचं त्यांनी? आई, आई, आपण सुद्धा कधीतरी गरीब होतो ना. तुम्ही चाळीत संसार केलाय ताई. तुम्ही या सगळ्यांची दुःख जवळून बघितलेत, अनुभवलेत. डोक्यावर छप्पर नसलं ना तर किती हेल्पलेस वाटतंय माहिती आहे तुम्हाला. उद्या काय जेवायचं ही चिंता यांच्या पुढे. कसलं पॉलिटिक्स करणार आहे तो ही लोक? तुम्ही मला सांगा आई. मला नाही माहिती कोण चुके कोण बरोबर आहे, मला नाही पडायचंय त्यात. आता मला एवढंच कळतंय की आपल्याकडे 50 एकर जमीन आहे आणि ही सगळी मिळून फक्त 10 कुटुंब आहेत. आई, मग ती का नाही राहू शकत आपल्या जमिनीवर? आपल्याला सुद्धा फॅक्टरीत मॅनपॉवरची गरज असतेच ना. मग ह्यांना देऊया ना काम आहे. डोक्यावर छप्पर, पोटात अन्न आणि करायला काहीतरी काम, एवढं असल्यावर काय हवं त्यांना अजून? तुम्हीच सांगा आई. या सगळ्यांचे आशीर्वाद कमवण्याची संधी आहे आपल्याकडे आता. का गमवायची ती आपण? आई, तुमचं मन खूप मोठं आहे. मला माहितीये तुम्ही योग्य तोच निर्णय घ्या. मी जास्त बोलतेय त्याबद्दल क्षमा करा आई. मला मनापासून वाटलं ते बोलले मी फक्त. शुभ्रा, तुझ्या बोलण्यात तथ्य आहे. आपल्या जमिनीवरती यांची घरं होती का नाही, ती कोणी उद्ध्वस्त केली, हा सगळा मुद्दा आता माणुसकीसाठीच आपण बाजूला ठेवला. आणि खरंच आपण तिकडे जी
फॅक्टरी उभी करणार आहोत, त्यात तू म्हणतेस तसं आपल्याला मॅनपॉवर लागतं. तिथे जर आपण या सगळ्यांना इन्कॉर्पोरेट करून घेतलं तर आपण त्यांच्या घराचा प्रश्न सोडवू शकतो आणि आपलाही प्रश्न सुटेल. शुभ्रा, मला मान्य आहे तुझं म्हणणं. तुझं म्हणणं मला मान्य आहे, पण ज्यांनी हे प्रकरण विकोपाला नेलं त्यांना मान्य आहे का? मला माहितीये तुम्ही ह्या सगळ्यांच्या भल्याचाच विचार करताय, पण डोक्यात राग घालून कुठलाही निर्णय प्लीज घेऊ नका, कारण आता आपल्या इगोपेक्षा ह्या सगळ्यांच्या गरजा जास्त महत्वाच्या आहेत. ठीक आहे, मला मान्य आहे सगळं, पण अट एकच आहे, या मॅडम म्हणताय त्याप्रमाणे सगळं झालं पाहिजे तरच. माझी सून म्हणते तसंच सगळं घडेल. इन्स्पेक्टर साहेब, आम्ही आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. तुम्हाला इथे येण्याची तसदी दिल्याबद्दल खरंच सॉरी, आणि कमिशनर साहेबांना असंही मी फोन करेन त्यांना. थँक्यू. ओके हवलदार, चला. अहो काय करताय दादा, असं नका करू प्लीज प्लीज, पाया नका पडू. सोहम, हे शेवटचं आहे. यापुढे असं घडता कामा नये. मला आणि बबडूला एकटं सोडून तू सुझॅन बरोबर जाणार नाहीयेस यापुढे. बापरे, घाबरलो ग मी शुभ्रा. ही वॉर्निंग देतेस तुम्हाला? काय ना, बोर करू नको उगाच. कटकट लावली उगाच. मी कोणाला भेटायचं, कोणाशी बोलायचं, माझ्या मनाला वाटेल ते करीन. तू नाही सांगायचं मला. सांगणार, मी सांगणार, आणि तुला ऐकावंच लागेल. यापुढे त्या सुझॅन बरोबर बोलणं, तिला भेटणं बंद करायचं, कळलं? झोपेत बडबडतेस का तू? आधीच त्या लोकांनी डोकं फिरवलंय माझं गोंधळ घालून. तू अजून कटकट करू नको डोक्याशी. त्याला झोप चल. मी झोपेत नाहीये सोहम, पण तू जागा हो. एवढं लक्षात ठेव, आज मी तुला वाचवलंय. आईना खरं सांगणं इतकं सोपं आहे माझ्यासाठी, कळलं? ती गरीब माणसं खरी आहेत आणि तू फ्रॉड केलायस, हे आत्ता सांगू शकते मी आईना. एवढं लक्षात ठेव. ब्लॅकमेल करतेस तू मला? ब्लॅकमेल नाही करत आहे, वस्तुस्थितीची जाणीव करून देते की आईंसमोर आत्ता सगळं सत्य मी आणू शकते, आत्ता. पण मी तसं नाही केलं. मी असं सोल्युशन काढलं ज्याच्यामुळे त्या गरीब बिचाऱ्या लोकांचा प्रॉब्लेमही सॉल्व्ह झाला आणि आपल्या फॅक्टरीचं काम सुद्धा चालू राहिलं. पण सोहम, एकच लक्षात ठेव, 1 मिनिट लागेल मला फक्त आईंसमोर सगळं सत्य आणायला. सांगू त्यांना की जो माणूस आपल्या कंपनीतनं अनुरागला लाच द्यायला गेला होता तो माणूस तू आहेस. सांगू त्यांना तू केलेली मोठी चूक, नाही सॉरी,
चूक नाही, हा तर गुन्हा आहे सोहम. सांगू नको ना? तुला वाटतंय ना हे आईनपर्यंत जाऊ नये? मग एक करायचं, त्या सुजनला भेटणं, तिच्याशी सारखं बोलणं आत्ताच्या आत्ता थांबवायचं. कळलं? अरे व्हॉट अ प्लीजंट सरप्राईज. या या या. हाय हाय. नारळाच्या वड्या हो थँक्यू. खास तुमच्यासाठी. म्हणजे काय स्पेशल काय आज? तुम्ही खूप स्पेशल आहात. तुम्ही खूप स्पेशल आहात ना म्हणून. म्हणजे तुम्ही एवढे मोठे इंजिनियर आहात तरी गरीब लोकांची किती हेल्प करता. यू आर सो स्मार्ट. यू आर सो स्मार्ट. मी पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला पुशअप्स करताना बघितलं ना त्याच दिवशी मी सगळी इन्फॉर्मेशन काढली तुमच्यावर. काय गंमत आहे ना शुभ्रा. म्हणजे आजकाल लोक एकमेकांना भेटून त्यांच्याबद्दल माहिती घेत नाही, तर सोशल मीडियावर एकमेकांबद्दलची माहिती घेतात आणि मग ते एकमेकांना जज करतात. नो नो अनुराग, अनुराग नो. मी जज नाही केलं तुम्हाला, प्लीज. म्हणजे ही इन्फॉर्मेशन सगळी खोटी आहे का तुमच्याबद्दलची? नाही नाही, इन्फॉर्मेशन ती खरी आहे. मॅडी, अगं तुझं काही खोटं नाहीये, ते इन जनरल बोलतायत. पण अनुराग, खरंच माणसातलं माणूस पण आपण हरवत चाललोय. मला पण पटतंय तुमचा अनुराग. काय? हे घ्या ना, नारळाच्या वड्या घ्या ना. हा हे महत्वाचं आहे. हो हो मी बनवलीये खास तुमच्यासाठी. घ्या ना, खाऊ. खा ना. वा मॅडी वा, छान झाल्यात नारळाच्या वड्या. थँक्यू. पण खरंच थँक्यू. तुम्ही खूप मोठं काम केलंय. म्हणजे त्या गरीब लोकांच्या बाजूने तुम्ही भांडलात, त्यांच्या हक्कांसाठी भांडलात. पण जेव्हा गरज पडली तेव्हा तोच राग बाजूला ठेवून त्यांना समजूनही घेतलं. खरंच हे खूप क्रेडिटेबल आहे. मी काय फार मोठं काही केलेलं नाहीये. ऍक्च्युली मी तर राहतो, त्यांची पण मला मदत होत असते, सो ते काय मोठं नाहीये. पण ऍक्च्युली कालच्या बद्दल मला सॉरी म्हणायचं तुम्हाला. काल तुमच्या घरात जे काय घडलं त्याबद्दल रिअली सॉरी. पण खरं तर आम्ही आसावरी राजेंना भेटून त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण असो सगळं सॉर्ट आउट झालं ना, हे जास्त महत्वाचं. फक्त आता पुढे त्या कसं वागताय यावर बरंच काही अवलंबून आहे. मॅडी लागेल ते, रिस्की आहे ते. सो तुझा फोन का नाही लागत आहे? सोहम, ही घे नारळाची वडी घे, मी केले. फोनकडे कितीही बघितलंस तरी एकदा ब्लॉक केलेला नंबर अनब्लॉक नाही होत आपोआप. गुड मॉर्निंग एव्हरीवन.
ही कशाला आली आहे सकाळी सकाळी? हॅलो. जरा माझ्याबरोबर येतेस बाहेर, मला बोलायचं आहे तुझ्याशी. चल, माझं थोडं काम आहे तुझ्याकडे, बाजूला ये. चल ये ये ये. चल. काय काम आहे? ते आसावरी मॅमना ऑफिस नाही येत असं ऑफिसला. दुसरं काय काम आहे? सोहम सर. काय संबंध? सेक्रेटरी कोणाची आहेस तू? आसावरी मॅमची ना. मग सोहम सरांचं काय? आणि सुझॅन, ऑफिस मधली कामं ऑफिस मध्ये करायची, माझ्या घरात घुसण्याचा प्रयत्न करायचा नाही. कळलं? चल जा इथून. सोहम सर, सोहम सर, सो झालं. बघणार पण नाही तुझ्याकडे. सुझॅन, त्यांचा आणि तुझा संबंध इथे संपला. आता तू त्यांचा नाद सोडायचा. निघ इथनं. नाही जाणार. बाबा, आता मला कळलंय माझा संसार कसा वाचवायचा. बस, अरे तुझ्यातला हाच कॉन्फिडन्स बघायचा होता मला. इस बात पे सेलिब्रेशन तो बनता है ना. सेलिब्रेशन तुम्ही फक्त बोला, मी सगळं घरात करते. घरी काहीच करायचं नाही. आज आपल्याला बाहेर जेवायला जायचं आहे. काय आहे, माझा एक मित्र आहे, त्यांनी नवीन रेस्टॉरंट उघडलंय आणि त्या रेस्टॉरंटचा सगळा मेन्यू मी डिझाईन केला. अरे वा. अरे मग आज त्यांनी आपल्याला सगळ्यांना तिथे त्याच्या नवीन रेस्टॉरंट मध्ये जेवायला बोलवलंय. तू तयार झालेलीच आहेस? आसावरी आणि शुभम आले की निघूया. बर चालेल. येस पार्टी. अरे वा, मस्त तयार झालाय आमचा हिरो. टोपी, गॉगल. हे बघा, आजीनी मला किती छान तयार केलं. खरंच ग बाई, गोड दिसतंय माझं बाळ ते. आई मस्त केलंय तयार. अगं शुभम इतका हँडसम आहे ना, त्याला काही छान दिसतं की रे. सोहम, येतोयस ना तू? हो मॅडम, मी रेडीच आहे. चला चला, उशीर होईल. चला 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 चला.
काय मग मजा येणार ना आज हो आज जेवल्यावरती आईस्क्रीम खायचं ना हो चॉकलेट वालं हो